रिसर्च मेथडॉलॉजी या कार्यशाळेच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहे. मंचावर उपस्थित आजचे मार्गदर्शक प्राध्यापक श्रीरामजी, त्यानंतर महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख महाजन सर, या कार्यशाळेचे संचालन करणारे डॉक्टर विनोद डोंगरवार सर, सभागृहात उपस्थित असलेले प्राध्यापक वृंद, शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, NEP आल्यामुळे आमच्या विषयात बदल झाले आणि त्या बदलाला आम्ही समोर जात आहे. NEP आली म्हणून बदलाला समोर जायचं की समाजातील आव्हानांना तोंड देत आम्हाला समोर जायचं आहे, हा भाग आहे. एखादी गोष्ट लागल्या जाते म्हणून स्वीकारली जाते, पण रिसर्च मेथॉडॉलॉजी हा शेवटच्या सेमिस्टरला प्रोजेक्ट करायचा आहे म्हणून तो अप्लिकेबल करायचा का, हा विषय मी तुमच्यापुढे मांडतोय. कुठलीही गोष्ट असो, आता अर्थशास्त्राचे विद्यार्थी हे बाजार आहे तुमच्यासमोर, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा, काय करता, व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वे करता. सर्वे केल्यानंतर मार्केटच्या स्थितीचं अवलोकन करता आणि मग निर्णय घेता मला काय करायचं. म्हणजे काय करता, एक प्रकारे पार्ट अँड पार्सल ऑफ द रिसर्च मेथॉडॉलॉजीचा अभ्यास आहे. मग माझ्या दैनंदिन जीवन जगत असताना समाजातील माझ्या पुढे जे आव्हानं येणार आहे, या आव्हानांना जर मला उत्तर सोल्युशन जर काढायचं असेल तर माझा अप्रोच कसा असला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टी जर ठेवली तर आपलं सोल्युशन सकारात्मकतेकडे जाऊ शकतं. आणि जर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारायचा असेल तर त्याचं उत्तर आहे सामाजिक संशोधन पद्धती. मी आताच विचारलं, फर्स्ट सेमिस्टरला किंवा थर्ड सेमिस्टरला सर्वे होत आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सर्वे अँड सोशल सर्वे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिसर्च अँड सोशल रिसर्च? आपण इथून सुरू करतो. मला संधी नाही मिळाली, नाही तर मी तुमच्याशी बोललो नसतो, संवाद केला असता आणि आपण चर्चा केली असती. या कार्यक्रमात नाही ना, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा. असा मूलभूत विचार करता आला पाहिजे आपण. आणि असतो सर्वे आणि सोशल सर्वे मध्ये फरक आहे. तुमची इच्छा असेल तेव्हा मी याच्याशी बोलू शकेल. आज तो विषय नाही, आज सरांचा ऐकायचा आपल्याला. What is the purpose of review of literature? Not only purpose, importance of review of literature. मी ऍडव्हान्स स्टडीज डिपार्टमेंट आपल्या इथे होतो, MBA वगैरे करायचं, त्यावेळेस मी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं आणि ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेत होतो. तर नागपूर विद्यापीठातून गोल्ड मेडल असलेल्या मुलीला मी प्रश्न विचारला, विद्यार्थी होती, कोणतं पुस्तक वाचलं? अभ्यास केला, मेरिट आली, अभिनंदन सगळं झालं. आणि विचारलं, ती पुस्तकाचं नाव सांगत होती प्रशांत कुमार. जेवढी कुमार आहे ऑथर, हे पुस्तक नाही आहे, ही गाईड आहे. म्हणजे जर विद्यापीठातून प्रथम आलेल्या मुलीला, विद्यार्थ्याला जर त्यांनी अभ्यास केलेल्या पुस्तकाचं नाव तो सांगू शकत नसेल तर शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नार्थ केला. पुढचा प्रश्न विचारला, रिसर्च डिझाईन. तर रिसर्च डिझाईन 4 प्रकारचे आहे. तर तुम्ही करेक्ट करू शकता, पण युअर ऑथॉरिटी आय एम नॉट ऑथॉरिटी. त्याच्यातलं जर गेल्या 50 वर्षातलं जर तुम्ही रिसर्च प्रोजेक्ट किंवा PhD एमफिलला थेसिस असतो, MA ला प्रोजेक्ट आहे आणि MPhil झाल्यानंतर जे असतं
एप्रिलला डेझर्टेशन प्रोजेक्ट, डेझर्टेशन थेसिस. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोजेक्ट, डेझर्टेशन अँड थेसिस? जर याच्यात फरक नसेल तर या तिन्हीला एकच शब्द का नाही आहे? इतकं मूलभूत चिंतन हे आमच्या विद्यार्थ्यांचं असलं पाहिजे. तुम्ही प्रोजेक्ट यशस्वीच करणार आहे, तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वीच होणार आहे, किंवा MA फायनलला जेवढे विद्यार्थी विद्यापीठात आहे ते सगळेच प्रोजेक्ट करणार आहे. पण मग CPET बेरर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचं ओळख काय? ही काय ओळख असली पाहिजे? इतर लोकांपेक्षा आमची ओळख वेगळी असली पाहिजे, कधी असली पाहिजे? तर आम्ही जे करणार आहोत त्याच्या त्या क्वालिटीमध्ये व्हॉट इज द रिलेशन बिटवीन क्वेश्चनर अँड हायपोथेसिस. आम्ही काय कामाने घाई काय करतो, विषय ठरवतो, विषय ठरवल्यानंतर प्रश्नावली तयार करतो आणि नंतर मग अर्धा अभ्यास झाल्यावर लक्षात येतं की आपला हायपोथेसिस आणि प्रश्नावलीचं जमतच नाही. दुसरा एक विषय तुमच्या पुढे मांडतो. म्हणजे ह्या सगळ्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी की तुमची, मॅडमने जो शब्द वापरला समस्या सूत्र, फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम, आणि फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम मध्ये टायटल काय आहे हे अतिशय महत्वाचं आहे. होतो त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आपल्या विभागातील प्राध्यापकांकडे जातो आणि सर मी कोणता संशोधन विषय निवडू, कसा निवडू, असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. सामाजिक संशोधन हा एक प्रवास आहे. जसं ज्यावेळेस आपणाला एखादा लोकेशन किंवा एखादं स्थळ माहिती नसतं त्यावेळेस आपण GPS डिव्हाइस किंवा मॅपच्या साहाय्याने आपण अपरिचित स्थळापर्यंत पोहोचतो. तसंच आपली या संशोधनाच्या बाबतीमध्ये जी प्राथमिक अवस्था आहे ती प्राथमिक अवस्था अशा अपरिचित स्थळापर्यंत पोहोचायचे आणि अपरिचित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा लागतो आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साहाय्याने आपण आपल्याला अपेक्षित असणाऱ्या स्थळापर्यंत पोहोचत असतो. तर ज्यावेळी इथं अलीकडील काळामध्ये बहुतांश विद्यापीठामध्ये जसं की NAP लागू झालेली आहे, पण NAP लागू होण्यापूर्वी सुद्धा काही जी खाजगी विद्यापीठ होते त्या विद्यापीठामध्ये प्रकल्प लेखन हा अनिवार्य होता पदव्युत्तर आणि पदवी विद्यार्थ्यांसाठी. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीचं अंमलबजावणी झाल्यानंतर ते आपणाला लागू झालं आणि लागू करण्यामागं उद्दिष्ट असतं. करिक्युलम मध्ये जो काही पेपर डिझाईन केला जातो, नवीन अभ्यासक्रम इंट्रोड्यूस केला जातो, त्यामागे काही उद्दिष्ट असतात. तसंच हा संशोधन प्रकल्प आपल्या अभ्यासक्रमामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा सुद्धा उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थीला मिळालेलं अवगत झालेलं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान मूल्याधिष्ठित असावं, त्या ज्ञानाचं उपयोजन करता यावं आणि त्याच ज्ञानातून समाजामध्ये उद्भवणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्याचं दृष्टिकोन सुद्धा विकसित व्हावा हा संशोधन प्रकल्पाचा उद्दिष्ट असतो. पण वास्तविकता ज्यावेळेस आपण समाजामध्ये किंवा आपण आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये निरीक्षण करतो आणि निरीक्षणाअंती आपल्याला असं दिसून येतं काही विद्यार्थी संशोधन प्रकल्प हे आपल्याला काहीतरी शिकायचंय, आपला काहीतरी विकास करायचा आहे या अनुषंगाने ते शिकत राहतात, ज्ञान अवगत करत राहतात. पण त्याचसोबत एक दुसरा एक वर्ग असतो आणि तो दुसरा वर्ग असा असतो की अगोदरच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी जो काही संशोधन प्रकल्प केलेला आहे आणि तो कुठंतरी टाईप केलेला असतो आणि टाईप केलेला जो काही प्रकल्प आहे तोच प्रकल्प आपण आपल्या ज्यावेळेस संशोधन प्रकल्प आपल्याला सादर करायचा असतो तोच प्रकल्प त्या टायपिस्ट वाल्याकडून आपण घेतो. फक्त आपलं नाव बदलतो आणि शैक्षणिक वर्ष बदलतो आणि ते सादर करतो. म्हणजे जसं संशोधनामध्ये वाहतूक चौरी प्लॅगरिझम च्या संदर्भामध्ये जसं धोरण आहे तसं विद्यार्थी सुद्धा ती स्वतःची फसवणूक करतात आणि त्यासोबतच आपला ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे त्यांची सुद्धा फसवणूक करतात. त्यामुळं हा एक प्रामाणिकपणा स्वतःला जोपासायचा असतो, आपला विद्यार्थी धर्म पाळायचा असतो. त्यामुळं अशा प्रकारे
प्रकारचे जे प्रकल्प आहेत दुसऱ्याला लिहिलेलं स्वतःचं नाव कॉपी पेस्ट करायचं ते सादर करणं हे आपल्या विद्यार्थी धर्मासाठी योग्य नाही असं मला या ठिकाणी वाटतं. तर जे काही संशोधन आहे, आता संशोधनाच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येकाचाच एक संशोधकीय दृष्टिकोन असतो, पण त्या दृष्टिकोनाला आधार असतो. त्यामध्ये कॅज्युअल एव्हरीडे रिसर्च म्हणजे इन्फॉर्मल रिसर्च आणि दुसरं आहे फॉर्मल रिसर्च. आपण एखादी वस्तू ज्यावेळेस खरेदी करतो आणि खरेदी करण्यासाठी आपण इंटरनेटच्या माध्यमातून त्या वस्तूचा शोध घेतो, त्या वस्तूची किंमत किंवा त्या वस्तूला ज्या काही पर्यायी वस्तू आहेत त्या वस्तूची किंमत असं वेगवेगळ्या प्रकारे आपण उपभोक्ता म्हणून आपण काही ना काही संशोधन करत असतो. तो व्यक्ती स्वभाव आहे. पण अशा प्रकारे निराकरण करणार आहे आणि ते निराकरण करत असताना त्या समस्येची बांधणी करताना आपण कुठेतरी चुकतो. फक्त एक लक्षात असू द्यायचं, संशोधन समस्या मांडत असताना प्रतिपादित करत असताना त्यामध्ये संकल्पना आणि किंवा जे काही चल आहे, जे व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबल मध्ये असणारा संबंध प्रतिपादित केला जातो. त्याला आपण सामान्यपणे संशोधन समस्या असं म्हणतो. तर ही संशोधन समस्या त्यानंतरचा भाग येतो बघा, जसा उल्लेख झाला सरांनी आता म्हटलं किंवा संशोधन साहित्याचा आढावा. हा सुद्धा अनुभव येतो कधी कधी ज्यावेळेस जे विद्यार्थी PhD किंवा MPhil करत असतात त्या विद्यार्थ्यांना नेहमी हा प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नांपासून आपण काय होतो किंवा जो प्रश्न विचारला जातो किंवा तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये किंवा कोणत्या प्रकारचा संशोधन आराखड्याचा उपयोग केलेला आहे. तर ज्यावेळेस आता याचं उत्तर हे काही सर्वसामान्यपणे या ठिकाणी आपले जे संशोधन उद्दिष्ट आहे त्या संशोधन उद्दिष्टाला अनुसरून किंवा त्या संशोधन जे काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टानुसार आपण जी माहिती गोळा करतो आणि ही माहिती गोळा करण्याकरता तशा प्रकारचं जे काही नियोजन केलं जातं त्या नियोजनाला आपण संशोधन आराखडा असं संबोधतो. तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये वर्णनात्मक संशोधन आराखडा आहे. त्याचबरोबर आता हे वर्णनात्मक जे काही संशोधन आराखडा आहे यामध्ये कोणत्या घटक ज्यावेळेस तुमच्या जर संशोधनामध्ये असं आलेलं असेल किंवा एखाद्या विशिष्ट घटनेचं वर्णन आहे किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीचं वर्णन आहे किंवा लोकांच्या किंवा समाजाच्या वर्तनाचं वर्णन आहे, असं तुमच्या संशोधन विषयाचं उद्दिष्ट तर निश्चितच या ठिकाणी तुम्ही वर्णनात्मक संशोधन आराखडा या ठिकाणी तुम्ही उपयोगात आणू शकतो. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध शोधायचा असतो आणि हा संबंध शोधत असताना कोणत्या प्रकारचा आराखडा मी घेऊ शकतो तर त्यामध्ये प्रयोगात्मक संशोधन आराखडा मी त्यामध्ये घेऊ शकतो. जसं की आता आपण पाहतो की आपली जी काही आता आहे सगळीकडे त्याची चर्चा केली जात आहे मागील 2 वर्षापासून NAP नवीन शैक्षणिक धोरण. आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असणारा अभ्यासक्रम आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीपूर्वी असणारा अभ्यासक्रम याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर किंवा विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर काही प्रभाव पडला आहे का, पडत आहे का, अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला संशोधन करायचं असतं त्यावेळेस आपण यामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन किंवा प्रयोगात्मक संशोधन आराखड्याचा आपण अभ्यास करत असतो. कारण यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, 2 कॉम्पोनंट्स आहेत. त्यामध्ये कॉज आणि इफेक्ट, कॅज्युअलिटी, रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स, चलांमधला जो काही कार्यकारण भाव जो आहे तो आपण या ठिकाणी शोधत असतो. तर हा एक आहे. त्यानंतरचा जो काही आराखडा आहे यामध्ये एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. ज्यावेळेस आपण एखादी नवीन किंवा आपल्या अभ्यासात नसलेली किंवा कमी अभ्यासलेली एखादी जर समस्या असेल आणि त्या समस्येशी संबंधित जर आपण प्राथमिक माहिती संकलित करत असाल तर त्यावेळेस आपल्याला अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचा आधार किंवा त्याचा उपयोग करावा लागतो. जसं की आता पाहतो बघा, ज्यावेळेस आता इंटरनेट सगळीकडे सहजतेने उपलब्ध झालेलं आहे, पण आणखी सुद्धा जो काही दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागामध्ये इंटरनेटची सहजतेने तितकी उपलब्धता असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. जर आपण ग्रामीण भागाकडे किंवा शहरापासून लांब असणाऱ्या गावाकडे गेलो तर निश्चितच इंटरनेट नाही, मी गावी आहे, अशा आपल्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात. मग या ग्रामीण भागामध्ये जी काही इंटरनेटशी संबंधित असणारी जी समस्या आहे किंवा त्याच्या वापरा संबंधित असणारी
याची संशोधन जर करत असाल तर तिथं निश्चितच आपल्याला अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचा उपयोग करावा लागतो. तर त्या ते कीवर्ड्स प्रॉपर द्यावे लागतात. त्यावेळेस तुम्हाला ती समस्या भारतामध्ये कशा प्रकारची आहे याचं तुम्हाला आकलन होतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा संशोधन विषय निवडू शकता. हा दुसरा सोर्स आहे. त्यानंतर तिसरा सोर्स आहे आपल्याच महाविद्यालयामध्ये लायब्ररी असतं, ग्रंथालय असतं आणि त्या ग्रंथालयामध्ये सुद्धा तुम्ही रेफरन्स बुक असतात, इतर संशोधकांनी संशोधन केलेले संशोधन प्रकल्प असतात, PhD थेसिस असतात, MPhil थेसिस असतात, त्यांचं तुम्ही वाचन करून त्या ठिकाणी तुमचा संशोधन विषय निवडू शकतात. आणि जो काही संशोधन PhD थेसिस असेल, संशोधन प्रकल्प असेल किंवा त्याचं MPhilचा संशोधन प्रकल्प असेल, त्या संशोधनामध्ये शेवटचा भाग असतो किंवा स्कोप ऑफ द फ्युचर रिसर्च असा एक पॉइंट त्यामध्ये इन्क्लूड असतो आणि त्या समस्येवर अगोदरच्या संशोधकानं कार्य केलेलं आहे. तो संशोधक सांगतो की माझ्या या संशोधन विषयामध्ये आणखी संशोधन करण्यासाठी स्कोप आहे, आणखी संशोधन करण्यासाठी वाव आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमची संशोधन समस्या किंवा तुमचा संशोधन विषय तुम्ही निवडू शकता. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं बघा, जे काही स्कॉलर किंवा संशोधकांनी लिहिलेले जे काही आर्टिकल आहेत, जे संशोधन पेपर आहेत, ते संशोधन पेपरच्या साह्याने सुद्धा तुम्ही तुमचा संशोधन विषय निवडू शकता. आणि आर्टिकल किंवा ह्या संशोधन पेपरची बांधणी कशी केली जाते बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे बघा. ज्यावेळेस पेपर केला जातो त्यावेळेस टर्म पेपर असतो, कॉन्फरन्स पेपर असतो, रिसर्च पेपर असतो. आणि टर्म पेपर जे आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण जो काही पेपर देत असतो ते त्याला आपण टर्म पेपर म्हणतो. आणि कॉन्फरन्स पेपरमध्ये असं फार काही नाविन्यपूर्ण असतं असं नाही कॉन्फरन्स पेपरचा. पण जो काही रिसर्च पेपर आहे, जो संशोधन पेपर आहे, त्या संशोधन पेपरामध्ये मात्र नाविन्य किंवा नवीन ज्ञान त्यामध्ये इन्क्लूड असतं. त्या संशोधकानं संशोधन केलेलं असतं प्राथमिक आणि द्वितीय साधन सामग्रीच्या साह्यानं आणि उद्भवलेली जी काही समस्या आहे त्या समस्येच्या अनुषंगानं त्यानं निराकरण केलेलं असतं. त्या संशोधन पेपर जो चांगले जर्नल्स आहेत, जे रेप्युटेड जर्नल्स आहेत, त्या रेप्युटेड जर्नल्स जर पाहिलं तर त्याची बांधणी जी केलेली असते ती बांधणी प्रॉपर असते. त्यामध्ये सेक्शन्स असतात. त्या सेक्शन्समध्ये इंट्रोडक्शन पार्ट असतो, मेथडॉलॉजी असतं, त्याचबरोबर डेटा अनालिसिस, डिस्कशन्स, फाइंडिंग्स, सजेशन्स, कन्क्लुजन्स असं त्याचं एक सेक्शन्स कॅटेगराईज केलं जातं. आणि त्या सेक्शन्समध्ये जिथं सजेशन्स आणि रिकमेंडेशन केलेले असतात, त्या सजेशन आणि रिकमेंडेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा संशोधन विषय निवडू शकता. कारण रिकमेंडेशन आणि त्याचबरोबर कुठंतरी त्या ठिकाणी कन्क्लुडिंग पार्टमध्ये दिलेलं असतं की माझा हा जो काही संशोधन समस्या आहे त्या संशोधन समस्येचं या माध्यमातून किंवा या संशोधनाच्या माध्यमातून पूर्णत्व होईलच असं नाही, तर आणखी सुद्धा तुम्ही या विषयावर किंवा याच्याशी संबंधित असणाऱ्या उपसमस्यावर तुम्ही संशोधन करू शकता. आणि त्याला समजतं काय द्यायचं उत्तर काय नाही, म्हणजे त्याला आपण ईमेलद्वारे सुद्धा आपण ती माहिती संकलित करत असतो ती प्रश्नावर. अनुसूची काय या ठिकाणी, तर अनुसूची ज्यावेळेस समजा कामगार वर्ग आहे, इलिटरेट आहे, लिटरेट असला तरी त्याला तितकी जाण नाही, अशा वेळेस आपल्या संशोधन समस्येशी संबंधित असणारे जे प्रश्न आहे त्याला आपण मुलाखतीच्या स्वरूपामध्ये म्हणजे आपण त्याला प्रश्न विचारतो, तो उत्तर सांगतो आणि आपण आपल्या लिखित किंवा आपण लिहित असतो त्याला आपण अनुसूची असं म्हणत असतो. त्यामुळं कोणती टेक्निक वापरायची, कोणत्या तंत्राचा अवलंब करायचा, रिस्पॉन्डंट कोणता आहे यावर सुद्धा ते अवलंबून राहतं. तुमचा संशोधनाचे उद्दिष्ट कसे आहेत यावर सुद्धा ती टेक्निक कोणती अवलंबायची हे सुद्धा त्यावर लक्षही राहतं. आता त्यानंतर जे आहे बघा समस्या यामध्ये येतं किंवा परिकल्पना, जी काही परिकल्पना आहे किंवा जी संशोधन समस्या आहे त्याची मांडणी कशी करायची, तर मांडणी करत असताना त्यामध्ये दोन प्रकारच्या परिकल्पना आहेत. एक आहे नल हायपोथेसिस आणि दुसरी आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. आणि नल हायपोथेसिस मध्ये काय असते, विधान सांगतो की जे काही तुम्ही चल आहे त्या चलांमधला जो काही संबंध तुम्ही त्या परिकल्पनेच्या स्वरूपामध्ये मांडलेला आहे, एच त्याला सिम्बॉलिक H0 असं सुद्धा म्हटलं जातं.
त्या दोन आर्थिक चलांमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, ती नल हायपोथेसिस. आणि ज्यावेळेस त्या दोन आर्थिक चलांमध्ये त्या दोन घटकांमध्ये महत्वपूर्ण फरक आहे किंवा त्या दोन घटकांमध्ये महत्वपूर्ण संबंध आहे, इट इज नोन ॲज द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. आता इथं बऱ्याच वेळेस गफलत होती आणि ती गफलत अशी होती की ची मांडणी कशी करावी, म्हणजे फरक आहे फरक नाही, संबंध आहे संबंध नाही, म्हणजे H0 ची H1 कडे मांडली जाते, H1 ची H0 कडे मांडली जाते. म्हणजे इथे ह्या ठिकाणी गोंधळ होतो जर ती संकल्पना मध्ये आपली स्पष्टता नसेल तर बघा, ज्यावेळेस आपण एक उदाहरण म्हणून जर घेतलं या ठिकाणी, किंवा माध्यमांचा वापर आणि अभ्यासावर होणारा परिणाम यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, नल हायपोथेसिस. आणि ज्यावेळेस हीच दोन व्हेरिएबल किंवा ह्या दोन घटकांमधला संबंध मला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये निर्देशित करायचा आहे, तर निर्देशित करत असताना माध्यमांचा वापर आणि अभ्यासावर होणारा परिणाम यामध्ये नकारात्मक किंवा सकारात्मक कोणत्याही प्रकारचा संबंध असू शकतो, तशा प्रकारची मी तिथं मांडणी करू शकतो. आता याचं पुढं मी टेक्निकली मध्ये जाणार नाही, कारण नल हायपोथेसिस किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे, आपल्याला ते टेस्ट करावे लागतात. ते टेस्ट करत असताना त्यामध्ये वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. त्यामध्ये टी टेस्ट आहे, टी टेस्टचे 4 प्रकार आहेत, झेड टेस्ट आहे, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहेत. अशा टेस्टच्या माध्यमातून आपण त्याचं चाचपणी किंवा टेस्टिंग आपण करत असतो. तर ही परिकल्पना सुद्धा आपल्या या संशोधन विषयामध्ये त्यामध्ये असणं अपेक्षित आहे. त्यानंतर